7 गोष्टी ज्या त्रासदायक लोकांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायला मदत करतील. कोणत्या तरी समजदार व्यक्तीने सांगितलं आहे, मोठमोठ्या लढाया जिंकण्यासाठी छोट्या लढाया हरल्या तरी हरकत नाही. आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी फोकस राहणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकं जास्त आजकालच्या काळात इग्नोर करणं महत्त्वाचं झालं आहे. समोरच्याला दुर्लक्षित करणं महत्त्वाचं झालं आहे. आपण आपल्या ध्येयावर, आपल्या स्वप्नांवर तेव्हाच फोकस करू शकतो, लक्ष केंद्रित करू शकतो, जेव्हा आपण कचऱ्यामध्ये किंवा निगेटिव्ह विचारांकडे दुर्लक्ष करू. आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर दुर्लक्ष करायला शिका, इग्नोर करायला शिका. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला धरून ठेवायला लागलात तर अवघड होऊन जाईल. तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही, पुढे जाऊ शकणार नाही, कारण तुम्हाला गोष्टी इग्नोर करता येत नाहीत. ज्या व्यक्तीला फक्त ऐकता येतं आणि स्वतःमध्ये गोष्टी घेता येतात, ज्याला दुसऱ्या कानाने सोडून देता येत नाही, तो व्यक्ती कायम दुःखी असतो. जेवढ्या जास्त गोष्टी आपण आपल्यामध्ये घेतो, तितकंच महत्त्वाचं आहे की काही गोष्टी आपण दुसऱ्या बाजूने काढून टाकायला हव्या. तुमच्या प्रगतीसाठी कुठल्या गोष्टी व्हॅल्युएबल आहेत, किमती आहेत, आणि कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी कचरा आहेत, हे तुम्हाला ओळखता यायला हवं. आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी कचरा आहेत, त्या गोष्टींना तुम्हाला इग्नोर करता यायला हवं. आजच्या या व्हिडिओमध्ये 7 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला शिकवतील इग्नोर कसं करायचं. सगळेच म्हणतात नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा, गोष्टींना इग्नोर करायला शिका, पण हे सगळं कसं करायचं हे मात्र कुणीही सांगत नाही. आणि त्या 7 गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर इग्नोर करता यायला हवं. अशा लोकांकडे दुर्लक्ष करता यायला हवं जे तुमच्यामध्ये नकारात्मकता भरतात, नकारात्मक गोष्टी देतात. इथून पुढचा व्हिडिओ एकही मिनिट स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्ही शाळेचे विद्यार्थी असाल, कॉलेजचे विद्यार्थी असाल, मित्र तुम्हाला म्हणतात एखाद्या पिक्चरला जाऊ, मूव्हीला जाऊ, आणि तुम्हाला माहीत असतं पिक्चर बघून, मूव्ही बघून टाईमपास होणार आहे, तुम्हाला मिळणार काहीच नसतं, तुमचा वेळ वाया जाणार असतो, पण तरी देखील तुम्ही मित्रांना नाही म्हणू शकत नाही. तुम्ही जबरदस्तीने जातात. का तर व्हॅल्यू मेंटेन ठेवायची असते, इमेज खराब होऊ द्यायची नसते. पण या सगळ्या गोष्टी बरोबर नाहीत. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्हाला गोष्टी इग्नोर करायच्या असतील तर हे लक्षात ठेवावं लागेल की सगळा खेळ तुमच्या मनाचा आहे, माइंडसेटचा आहे. समजा की तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झाला आहात किंवा एखाद्या बिझनेसमध्ये फेल झाला आहात, नात्यांमध्ये फेल झाला आहात, तर अशा वेळेस तुमच्या मनामध्ये विचारांचा खूप गोंधळ चालू असतो आणि अशा वेळेस तुम्हाला समजत नाही की तुम्ही स्वतःशी कसं डील करायचं, बाहेरच्या लोकांशी कसं डील करायचं, नकारात्मक विचारांमधून कसं बाहेर पडायचं. आणि अशा वेळेस तुम्हाला गरज असते सकारात्मक विचारांची, पॉझिटिव्हिटीची. आणि ही सकारात्मकता येते ती लोकांना इग्नोर करून, लोकांकडे दुर्लक्ष करून. सकारात्मकता हे तुमच्या शांत मनासाठी आणि शांत बुद्धीसाठी एक शस्त्र आहे. आपल्या आजूबाजूला अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात ज्या आपल्याला आवडत नाहीत. असे खूप लोक असतात जे आपल्याला आवडत नाहीत, तरी देखील आपण त्यांच्यासोबत राहतो. त्या गोष्टींसोबत राहावं लागतं. तुम्ही त्या गोष्टींपासून दूर पळू शकत नाही, पण तुम्हाला हे शिकावं लागतं की वाईट गोष्टींपासून स्वतःचा बचाव कसा करायचा. जसं गुलाबाच्या प्रत्येक फुलाला काटे असतात, तुम्ही त्या काट्यांपासून वाचू शकत नाही, पण त्या काट्यांना पार करत तुम्ही फुलापर्यंत पोहोचतात. अगदी त्याचप्रमाणे आपलं समाजासोबत असतं, लोकांसोबत असतं, दुनियादारीसोबत असतं. इथे चांगलं कमी आणि वाईट जास्त असतं. म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, आजूबाजूला जे चुकीचं आहे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता यायला हवं. तुम्हाला तुमच्यातल्या सकारात्मक नजरेने फक्त चांगल्या गोष्टींवर फोकस करता यायला हवा, कारण तुम्ही प्रत्येक वाईट गोष्टीसोबत झगडत बसलात तर तुमचा वेळ आणि ऊर्जा खर्च होईल. तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकणार नाही. म्हणूनच तुमच्यातले पॉझिटिव्ह विचार कायम ठेवता यायला हवे. तुम्ही फेल झालात, नापास झालात, तरीही लोकांच्या नकारात्मक बोलण्यात येऊन प्रयत्न सोडता कामा नये. म्हणून आपल्यातली सकारात्मकता आपण सोडता कामा नये. नंबर 2, जेवढे सरळ राहणार तेवढे अगोदर कापले जाणार. जंगलातील सरळ झाडे अगोदर कापली जातात. या नियमाप्रमाणे हाच नियम माणसाच्या आयुष्यात देखील लागू होतो. सरळ राहणाऱ्या लोकांचा नेहमीच गैरफायदा घेतात लोक, जगू देत नाहीत. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की इथं कोणीही तुझा मित्र नाही, नातेवाईक नाही, परिवार नाही, तुमचा आत्मा देखील तुमचा नाही. एका ठराविक लिमिटनंतर तुमचा आत्मा देखील परमात्म्यामध्ये विलीन होतो. मग कोणी माझ्यासाठी हे केलं नाही, ते केलं नाही, या गोष्टीसाठी रडणं कशासाठी.
इथं फक्त तुम्ही आहात, तुमच्यासाठी दुसरं कोणीही नाही. दुसऱ्यांसाठी अतिविचार करण्याची गरज नाही. लोकांसमोर जास्त साधं, सरळ आणि सज्जन होण्याची गरज नाही. जसे आहात तसेच राहा. थोडासा विचार स्वतःसाठी करा. लोक म्हणतील याच्यामध्ये ॲटिट्यूड आला आहे. काही हरकत नाही. स्वतःचं नुकसान होणार नाही इतका अहंकार आपल्यात असायला हवा. नंबर 3, सकारात्मक राहणं जितकं गरजेचं आहे तितकंच नाही म्हणणं देखील गरजेचं आहे. सरळ लोकांना ही गोष्ट जमत नाही. ते पटकन लोकांना नाही म्हणू शकत नाही. एखादं काम असेल तर ठीक आहे, मी करून देतो हा स्वभाव असतो. नंतर हीच साधी सरळ असणारी लोकं रडत असतात. आम्ही सगळ्यांचं चांगलं करतो, सगळ्यांबद्दल चांगला विचार ठेवतो, मग आमच्यासोबतच वाईट का घडतं? का घडणार नाही? लोक तुमची मान कापायलाच बसलेले आहेत. जेव्हा तुम्ही खाली बघणार, त्यांच्यासमोर झुकले जाणार, तेव्हा तुमची मान कापली जाणार. तुम्ही कोणाला स्पष्टपणे नकार दिला तर जास्तीत जास्त काय होईल? समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलणार नाही आणि या गोष्टीमुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. ज्या गोष्टी वाईट आहेत, तुमच्यासाठी नुकसानदायक आहेत, त्या गोष्टीला स्पष्टपणे नकार देणे यातच तुमचा फायदा आहे. आणि स्पष्टपणे नकार देण्यासाठी तुम्हाला एखाद्या वेळेस समोरच्याला इग्नोर करणं देखील गरजेचं असतं. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेले नाही. ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला रस नाही, आनंद नाही किंवा तुम्ही जबरदस्तीने करता किंवा ज्या तुमच्यासाठी नुकसानदायक आहेत, त्या गोष्टींना स्पष्टपणे नकार देणं, इग्नोर करणं गरजेचं आहे. नंबर 4, सोडून द्यायला शिका. आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप काही गोष्टी सोडाव्या लागतात. जेव्हा तुम्ही बसने किंवा ट्रेनने प्रवास करता त्यावेळेस तुम्ही खूप जास्त सामान स्वतःसोबत घेता. पण जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करता त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी सामान सोबत घ्यावं लागतं. कारण एका लिमिटनंतर वरच्या लेवलला जाण्यासाठी तुम्हाला तुमचा लोड कमी करावा लागतो. म्हणून आयुष्यात वर जायचं असेल, उंच उडायचं असेल तर तुम्हाला हलकं व्हावं लागेल. तुमचा लोड कमी करावा लागेल. तुमच्या डोक्याला हलकं करावं लागेल. डोक्यातील विचारांना, मनातील विचारांचा गोंधळ कमी करावा लागेल. आजूबाजूचे माझ्याबद्दल काय विचार करतात? कोण माझ्याबद्दल काही कमेंट करतो आहे का? माझ्या दिसण्यावर कोणी काही बोलतो आहे का? या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करता यायला हवं. सगळ्या गोष्टी तुम्हाला मागे सोडाव्या लागतील. तुमच्या विचारांचा गोंधळ जेवढा कमी असणार, विचारांनी जेवढे तुम्ही हलके असणार, तेवढे तुम्ही आयुष्यात पुढे जाणार. नंबर 5, समोरचा वाईट बोलत असेल तर त्याचा तुम्हाला फरक पडत असेल, पण तरीही तुम्ही त्याच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. मी तर तुला चांगला समजत होतो, तू मला असं कसं बोलू शकतोस? असं का बोललास? असं काहीही त्याला बोलू नका. त्याच्याबद्दलचा राग किंवा त्याने तुमचा केलेला अपमान, सगळ्या गोष्टी तुम्ही मनात ठेवा. या बोलून दाखवू नका. राग बाहेर काढू नका. बदला घ्यायचा आहे तर तो बोलून नाही तर काहीतरी करून घ्यायचा आहे. लोकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या बोलण्यावर रिॲक्ट करू नका. प्रतिक्रिया देऊ नका. त्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. ज्या गोष्टी तुम्हाला मोठं करू शकतात, तुमच्यात जिद्द निर्माण करू शकतात, त्याच गोष्टी तुम्ही मनावर घ्यायला हव्या. बाकी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वेगळं करतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इग्नोर करता यायला हवं. नंबर 6, थोडे बहिरे व्हा. तुम्ही ऐकता खूप जास्त. कोणी तुमचं कौतुक करत आहे असं म्हटलं की तुमचे कान टवकारले जातात. काय म्हणत होता माझ्याबद्दल? आणखी काय काय बोलत होता? अजून सांग, असं तुम्ही समोरच्याला म्हणता. किंवा तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तरीही तुम्हाला ते ऐकण्यात खूप उत्सुकता असते आणि समोरचा व्यक्ती याच गोष्टीचा फायदा उचलू शकतो, किंबहुना गैरफायदा घेऊ शकतो. त्याच्या बोलण्याचा तुम्हाला फरक पडतो किंवा त्याचं बोलणं तुम्ही लक्ष देऊन ऐकता. या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तो तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पुढे चालून या गोष्टीचा मनस्ताप तुम्हाला होणार आहे. कारण सुरुवात ऐकायला तुम्ही केली होती. तुम्ही समोरच्या व्यक्तीला सुरुवातीला सांगितलं, तू मला काहीही सांगायला जाऊ नकोस, मी कसा आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे, त्यामुळे मला तुझं काहीही ऐकायचं नाही, असा स्पष्टपणे नकार दिला आणि समोरच्या बोलण्याला इग्नोर केलं तर तुमचं होणारं नुकसान तुम्हाला टाळता येतं. या जगात कोणीही तुमच्या मर्जीशिवाय तुमचा अपमान करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही समोरच्याचा ऐकता तोपर्यंत समोरचा तुम्हाला ऐकवत असतो. म्हणून समोरच्याची वायफळ बडबड ऐकणं बंद करा. काही वेळानंतर समोरचा व्यक्ती तो दगड आहे असं बोलून गप्प बसेल. नंबर 7, फोकस ऑन युअर ऑब्जेक्टिव्ह. बऱ्याच वेळेस असं म्हणतात, मोठी युद्ध जिंकण्यासाठी छोटी युद्ध हरावी लागतात. याचाच अर्थ असा की जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न मोठी असतात
आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असतात, मेहनत घेत असतात, अशा वेळेस मध्ये येणारे छोटे छोटे अडथळे याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं. तुम्हाला समोरच्या झाडाची फळे खायची असतील तर तुम्हाला पानांकडे, फुलांकडे लक्ष देऊन चालत नाही. तुमचं लक्ष फक्त झाडाच्या फळाकडे असायला हवं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करता त्यावेळेस तुमच्या आजूबाजूची लोकं खूप काही बोलतात, टोमणे मारतात, नकारात्मक करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देता कामा नये. अशा येणाऱ्या छोट्या छोट्या अडथळ्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करता यायला हवं. तुमची ऊर्जा अशा छोट्या कामांमध्ये जाता कामा नये. जेवढी मोठी स्वप्न, जेवढी मोठी ध्येय, अडथळे तेवढे जास्त असणार आणि तुमची सगळी एनर्जी तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या ध्येयासाठी लागायला हवी. म्हणून बाकी येणाऱ्या अडथळ्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करता यायला हवं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारासहित.